मनोज जरांगे यांच्या मुंबईकडे निघालेल्या या मोर्चाने आता वारीचं रूप धारण केलेलं आहे। 20 तारखेपासून निघालेला हा मोर्चा आता लोणावळा मुक्कामी पोहोचतोय, पण या मोर्चाला गेल्या 6 दिवसात मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे। बघूया हा रिपोर्ट। मनोज जरांगे पाटील या 3 शब्दांनी सध्या महाराष्ट्राला भुरळ पाडली। 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून निघालेल्या जरांगे पाटील यांच्या मोर्चानं आता विराट जनसागराचं रूप घेतलं। जरांगे पाटील जातायत त्या रस्त्यावर त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होताना दिसते। मराठा समाज बांधव त्यांच्या या मोर्चात लाखोंच्या संख्येनं सामील होताना दिसतायत। अंतरवाली सराटीतून निघाल्यापासून गावागावात महिला आपल्या मुलाबाळांसह जरांगे पाटलांना भेटतायत। जरांगे पाटील यांना ओवाळण्यात येतंय। काही महिला त्यांच्या पायावर डोकं टेकवून आशीर्वाद घेत आहेत। कुठे ज्येष्ठ महिलांना जरांगे पाटील वाकून नमस्कार करताना दिसतायत। मराठा आरक्षणासाठी जीव पणाला लावणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी एका क्षणाची तरी भेट व्हावी असा अट्टाहास सगळ्यांचाच दिसतोय। आम्ही 4 तास झाले इथे थांबलेलो आहोत आणि आम्ही जंगी स्वागत करणार आहे, कारण की आम्हाला आरक्षण हवंच आहे यावेळेस। मनोज दादा आमच्यासाठी जे करतात त्याच्यासाठी आम्हाला खूप अभिमान आहे आणि ह्या सगळ्यामध्ये आम्हाला सरकारने ह्या सगळ्याची दक्षता घ्यायला हवी आहे असं आम्हाला तरी वाटतंय। आम्ही ना आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही आणि मनोज दादांच्या पाठीशी आम्ही सगळ्या महिला खंबीरपणे उभ्या आहोत आणि आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही। 70 आणि 5 आहे माझं, 70 आणि 5 वय आहे। आणि केव्हापासून आलाय तुम्ही? सकाळपासून 3 चक्र झाल्या माझ्या। 3 सकाळपासून 3 चक्र झाल्या तुम्ही इथं वाट पाहताय। महिला, तरुणी, तरुण सगळ्यांनाच मनोज जरांगे पाटलांची क्रेज आहे। जरांगे पाटील यांना भेटून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचे प्रयत्नही जागोजागी होत आहेत। तरुणांसाठी तर जरांगे पाटील स्फूर्तीस्थान ठरलेले आहेत। मराठा आरक्षण मिळावं यासाठी मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या गावागावातून आलेले असंख्य तरुण त्यांच्या या लढ्यात त्यांना साथ देताना दिसतात। ज्येष्ठ व्यक्ती सुद्धा या मोर्चात सहभागी झाल्याचं दिसतंय। समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या जरांगेंना अनेक जण आशीर्वाद देत आहेत। विठ्ठलवाडीवरून आलेले आम्हाला आरक्षण पाहिजे। वर्ग माझं कामाला नाही, आम्ही शेतकरी आहे। मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आलाय? मुंबईला कशासाठी चालला? आरक्षणासाठी। आणि शाळेचं काय? शाळा बुडणार का? शाळा बुडणार असे काही की नाही का? 95 मार्क पडले तरी नोकरी लागत नाही ना, असे 65 पडले तरी नोकरी लागेल आरक्षण भेटल्यावर। तू कितवीत आहेस? मी 11वीत। बरं, तू सुद्धा मुंबईला चाललास आता? कॉलेज बुडवणार? कॉलेज बुडवणार, आरक्षण घेतल्यावर वापस येणार। आरक्षण द्यायलाच पाहिजे ना। त्यांचं एवढी तब्येत खराब झाली तरी पण तुम्ही आरक्षण का देत नाहीत? आणि आमच्या पाटलांना काय व्हायच्या आधी लवकर द्यावं। त्यांची तब्येत खराब आहे आम्ही पण मान्य करतोय, परंतु सरकारने पण लक्ष द्यावं थोडंफार। ओबीसींपासून अगदी वेगवेगळ्या समाजांकडून ठिकठिकाणी जरांगे पाटलांचा सत्कार होतोय। मराठा बांधवांसह महाराष्ट्राचा मिळणारा हा प्रतिसाद मनोज जरांगेंचा हुरूप वाढवणार आहे। मराठा आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही या त्यांच्या संकल्पाला या जनाधारामुळे चांगलंच बळ मिळताना दिसतंय। 42 वर्षापासून आतापर्यंत आणि हे आंदोलन सुरू झाल्यापासून 7 महिन्याचा वेळ दिला, तरीही तुम्ही जर आम्हाला वेळच पाहिजे म्हणत असाल तर मराठे आता 1 तासही तुम्हाला द्यायला तयार नाहीत। आम्हाला आरक्षणच पाहिजे। आता मुंबईकडे निघालोय तुमच्या पाठबळावर, आता मागा नाही हटणार। आणि मी जर एकदा बोललो तर मी मागे हटत नाही। मी माझं कुटुंब सुद्धा बाजूला सारलंय। मी माझ्या या समाजालाच मायबाप मानलंय। तुमचं आणि आपलं नातं मायलेकराचं आहे। ऐन थंडीत निघालेल्या जरांगे पाटलांच्या या मोर्चाचं स्वरूप पाहिलं तर पंढरपूरला जाणाऱ्या वारीची आठवण व्हावी असंच चित्र आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा या मोर्चात अग्रस्थानी आहे। त्या पाठोपाठ पायी चालणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत चालणारे लाखो मराठा बांधव हे दृश्य विलक्षण आहे। वाटेवरच्या गावागावात मनोज जरांगे पाटलांचे सत्कार होत आहेत, त्यांच्यावर पुष्पवृष्टी होतीये। जरांगे पाटलांसोबत येणाऱ्या मोर्चेकऱ्यांची सोय करण्यासाठी गावच्या गावं एकवटलेली आहेत। अनेक मराठा बांधव यासाठी कष्ट उपसताना दिसतायत। गावोगावी या मोर्चेकऱ्यांच्या मुक्कामासाठी भोजनाची तयारी होतीये। गावागावातून पिण्याचं पाणी, आरोग्य व्यवस्था यासाठी प्रयत्न होत आहेत। घराघरातून भाकरी मागण्यात येत आहेत। महिलाही अगदी आनंदाने यासाठी तयार आहेत। मोर्चाच्या मुक्कामाच्या ठिकाणी गोपाळ काल्यासारखे, भंडाऱ्यासारखे एकत्रित भोजनाचे कार्यक्रम पार पडतायत।
वाघोलीच्या मुक्कामात तब्बल 15 लाख जणांनी भोजन घेतल्याचं आयोजक सांगतायत. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चात सामाजिक सौहार्दही जपण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात शिरूर मुक्कामी जरांगे पाटलांनी मदरशात तळ ठोकला. या निमित्तानं मदरशावर भगवा झेंडा फडकल्याचं पाहायला मिळालं. तर रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनेच्या दिवशी मनोज जरांगे पाटील रामाच्या मंदिरात आरती करताना दिसले. या मोर्चातून सामाजिक एकतेचा संदेशही आपोआप दिला जात असल्याचं समोर आलंय. मुस्लिम समाजाने एक नवीन आदर्श सुद्धा दिलाय. पहिल्यांदा मदरशावरती भगवे झेंडे आणि अशा ठिकाणी राहायला छत्रपती शिवरायांच्या काळात झालं होतं. ज्या ठिकाणी भगवा झेंडा होता त्या ठिकाणी एक मुस्लिम माता माऊलींना कसलंच भय नव्हतं, संरक्षण होईल असं होतं. आता मदरशावरती भगवा झेंडा आणि तिथं मनोज जरांगे, समीकरण काय? त्यामुळं हे एकीचं रूप अनेक काही दिवसांना तुम्हाला याच ग्राउंडवर दिसेल पुन्हा एकदा. आरक्षण मिळाल्यावर अयोध्येत जाणार आहे? हो, त्यांना सगळ्या रेल्वेच बघा भरून जाते का नाही अयोध्या. बाकीचे जरी म्हणते रेल्वे भरून येतात, आपलं बघा रेल्वे जातात का नाही, दणादण. महाराष्ट्रातल्या गावागावातले मराठा बांधवांचे जथ्थे अगदी दिंड्यांप्रमाणे जरांगे पाटलांच्या मोर्चात सहभागी होताना दिसतात. मराठ्यांच्या लेकरांसाठी सुरू केलेल्या या जरांगे पाटलांच्या लढ्यात त्यांना महाराष्ट्राची मोठी साथ मिळताना दिसतेय. जालन्याच्या आंतरवाली सराटीसारख्या छोट्या गावातल्या या आंदोलकानं सरकारसमोर आव्हान उभं केलंय. सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि मराठा आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही या मुद्द्यांवर जरांगे पाटील ठाम आहेत. साधी राहणी, मनमिळाऊ स्वभाव, प्रामाणिकपणा, आरक्षणासाठी असलेली तळमळ या जरांगे पाटलांच्या गुणांना हा असा प्रतिसाद मिळतोय. सरकारशी होणारी बोलणी, पारदर्शकता राखण्याचा त्यांच्या पहिल्या दिवसापासूनच्या भूमिकेचंही कौतुक आहे. जरांगे पाटील 2 दिवसात मुंबईत दाखल होतील. त्यांच्या आरक्षणाचा लढा तिथेही सुरूच राहील. या मोर्चाला आणि जरांगे पाटील यांच्या या लढ्याला मोठं यशही मिळेल. मात्र जरांगे पाटील यांच्या या मुंबई मार्चनं महाराष्ट्रात नवं सामाजिक अभिसरण आणि चेतना निर्माण केलेली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या इतिहासात या मोर्चाला नेहमीच महत्त्वाचं स्थान राहील. तुषार झरेकर, ज्ञानेश्वर चौतमल, विक्रांत शिंदे सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, लोणावळा.